बाळाला जर पोटातलं झालं तरी पास्ता रस काढून आणि डोक्याला पण लावते. नमस्कार मंडळी, आपल्या संजूज वर्ल्ड या चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत आपल्या आजूबाजूला सहज मिळणारी पण औषधी गुणांनी समृद्ध अशी माका म्हणजेच भृंगराज वनस्पती. महाराष्ट्रात या वनस्पतीला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. भृंगराज म्हणजेच माका वनस्पतीची अनेक प्रजाती आहेत. जसे की भृंगराज या वनस्पतीला काही भागात आगारडा, कुडकुडी, तरवडाची पाने, एकदांडी, टणटणी, दगडी पाला अशी नावे आहेत. भृंगराज वनस्पती 3 ते 4 प्रकारची असते. यामध्ये पांढरी फुले, पिवळी फुले असणारी औषधी वनस्पती आहेत. संस्कृतमध्ये या वनस्पतीला भृंगराज, केशराज, केश असे म्हणतात. तर हिंदीमध्ये घमरा, भांगरा, भृंगराज अशी नावे आहेत. आठवतंय मला, साधारण 2री-3रीला असेल मी, खोकला लागला की कफ पातळ होण्यासाठी, त्याचसोबत पोटाचे आजार असतील तर आमचे बाबा माक्याचा पाला चोळून रस काढून त्याचा चमचाभर रस पाजायचे. आजही खेड्यापाड्यात या पाल्याला औषध म्हणून घरगुती उपाय केले जातात. जुने जाणकार मंडळी सांगतात या पाल्याचा रस काढून एक छोटा चमचा सकाळ संध्याकाळ रस पिला तर किडनी स्टोन निघून जातो. भृंगराज वनस्पती पावसाळ्यात आपोआप उगवणारी वनस्पती आहे. भूक लागण्यासाठी, खोकला कमी होण्यासाठी, पोटाच्या आजारावर, पोट साफ होण्यासाठी, लिव्हरच्या आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. त्यासोबत जखमा भरून येण्यास मदत होते. या पाल्यात रोग प्रतिकार शक्ती गुणधर्म असतात. भृंगराज म्हणजेच माका आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. ही वनस्पती पावसाळ्यात शेताच्या बांधावर, पठारावर, रस्त्याच्या कडेला, ओलसर जागी सहज उगवते. आणि ही वनस्पती ओळखायची कशी, तर त्याला लांब सडक एक दांडी असते. त्या दांडीला सूर्यफुलासारखे छोटेसे फूल असते, पिवळी पाने आणि मधला भाग करड्या किंवा तपकिरी रंगाचा असतो. दुसऱ्या प्रजातीमध्ये छोटी छोटी पांढरी फुले देखील असतात. ही वनस्पती रक्त शुद्धीकर आहे. शरीराला ताजेतवाने आणि निरोगी ठेवण्यास मदत होते. भृंगराज वनस्पती आहे कसे ओळखायचे, याची उंची साधारण 20 ते 60 सेंटीमीटर असते. पाने समोरासमोर लांबट आणि खरबरीत असतात. त्यासोबत फुले लहान पांढऱ्या रंगाची, मध्यभागी पिवळसर, खोड हिरवे, थोडे केसाळ असते. कुठे कापले, खरचटले, लागले, रक्त येत असेल तर पाला चोळून त्याचा रस लावला जातो. ही वनस्पती सुकवून त्याची पूड करून कोमट पाण्यात घेतली जाते. कोणत्याही आजारावर स्वतः उपचार करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित आहे. गर्भवती महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी नियमित औषध घेत असलेल्या व्यक्तींनी डॉक्टर किंवा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच वापर करा. माका, भृंगराज या वनस्पतीबद्दल तुमच्याकडे अजून काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद.